Hey student, this is Pooja Bhosle here. In last lecture we have studied the human resource planning's very important part, that is job analysis, where you studied the process of job analysis, steps involved in the process of job analysis. Very important concept is job description, right? With that you studied the job specification means what. So in this lecture we are going to see what is the job design and why we have to do job design. See, it is a process which perform before the job analysis, because if you don't know what you are going to study, then it is not possible to analyze that thing, right? So it is very important that you have to do the job design first, then you can analyze that, right? See, first of all, just take a quick look on the job analysis concept, right? तर जॉब ॲनालिसिस काय करतं नेमकं, तर हे आयडेंटिफाय करतं की एखाद्या जॉबच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ड्युटीज काय आहेत. त्याचबरोबर ते जॉब परफॉर्म करण्यासाठी कुठल्या प्रकारचं क्वालिफिकेशन, कुठल्या प्रकारचं स्किल आणि नॉलेज आपल्याला असणं आवश्यक आहे. तर या सगळ्या गोष्टींची स्टडी करणं, या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस आपण कुठे करतो, तर जॉब ॲनालिसिसमध्ये करतो, राईट. मग हे जॉब ॲनालिसिस केव्हा आणि का केलं जातं, तर जॉब ॲनालिसिस जेव्हा आपल्याला रिक्रुटमेंट म्हणजेच भरती करायची असते नवीन ह्युमन रिसोर्सेसची, त्यावेळेस इम्पॉर्टंट असते. त्याचबरोबर आपल्याला एम्प्लॉईचं इव्हॅल्युएशन करायचं असेल, त्या ठिकाणी देखील ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. आणि एम्प्लॉईजला नीड किंवा एम्प्लॉईजला ट्रेनिंग किंवा त्यांचं इव्हॅल्युएशन जेव्हा करायचं असेल, तेव्हा देखील आपल्याला त्या ठिकाणी जॉब ॲनालिसिस करावं लागतं. तर याला एकंदरीत म्हणतात जॉब ॲनालिसिस. मग जॉब डिझाईन म्हणजे नेमकं काय पहा, जसं तुम्ही जॉब ॲनालिसिसमध्ये ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीजचं स्टडी करत होतात, तर जॉब डिझाईनमध्ये आपण त्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज ठरवतो. म्हणजे जॉब डिझायनिंग हे जे प्रोसेस आहे, जॉब डिझाईन हे प्रोसेस आहे डिसाइडिंगचं. डिसाईड करताय तुम्ही जॉबच्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज, आणि जॉब ॲनालिसिसमध्ये तुम्ही काय करणार आहात, डिसाईड केलेल्या ज्या काही ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यांचा अभ्यास करतोय. ओके, त्यामुळे या दोन कॉन्सेप्टमधलं तुम्हाला बिलकुल पण या दोन कॉन्सेप्टमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं, कन्फ्युजन नाही करायचं. सी, व्हॉट इज जॉब डिझाईन फर्स्ट. In job design, we decide the sequence of a job contents, and the sequence should be logical. So why we have to do and what you do in this job design. See, we decide the sequence of job contents. कुठल्या प्रकारचे जॉब कॉन्टेंट्स आहेत, म्हणजे काय काय त्याचे फॅक्टर्स आहेत, काय त्याचे घटक आहेत, ते आपण सिक्वेन्सने इथे ठरवतो. प्रथम काय केलं पाहिजे, दुसऱ्या स्टेपला काय करणार आहात, परत काय करणार आहात. हा जो सिक्वेन्स आहे जॉब कंटेंट्स जे आहेत ते लॉजिकली आपल्याला इथे डिसाईड करावे लागतात. त्याचबरोबर इन दिस वी स्पेसिफाय द कॉन्टेंट्स ऑफ जॉब, देन द वर्क मेथड यूज्ड इन इट्स परफॉर्मन्स अँड हाऊ द जॉब रिलेट्स अदर जॉब इन दी ऑर्गनायझेशन. यामध्ये आपण फक्त कॉन्टेंट्सच इथे डिसाईड नाही करत आहे, तर आपल्याला कुठल्या मेथडनी हा जॉब परफॉर्म करायचा आहे ते या ठिकाणी डिसाईड करतोय. त्याचबरोबर एक जॉब दुसऱ्या जॉबसोबत कसा रिलेट करतो किंवा कसा एका जॉबपासून वेगळा आहे, हे देखील या ठिकाणी तुम्हाला ठरवायचं असतं. तुम्ही स्वतः बनवणार आहे तिथे. ओके, ऑलरेडी अवेलेबल असलेल्या गोष्टींचं स्टडी आपण ॲनालिसिसमध्ये करतो, बट इथं आपल्याला स्वतःला ते डिटरमाइन करायचं आहे, स्वतःला तो जॉब तसा बनवायचा आहे, म्हणजे जॉब डिझाईन करायचा आहे. पहा, इथे दिलं आहे की जॉब ॲनालिसिस मीन्स व्हॉट. जॉब ॲनालिसिस मीन्स स्टडी ऑर कलेक्शन ऑफ डाटा रिलेटेड टू जॉब. Okay, and the abilities required to perform the job, and job design means deciding that job contents and abilities. क्लिअर आहे जॉब डिझाईन म्हणजे काय आणि जॉब ॲनालिसिस म्हणजे काय. परत थोडंसं आपण स्टडी करू. जॉब डिझाईन म्हणजे इट इज अ अलोकेशन ऑफ टास्क. काय आहे, अलोकेशन आहे टास्कचं टू अन एम्प्लॉईज ऑर अ ग्रुप ऑफ एम्प्लॉईज इन अन ऑर्गनायझेशन. तर जॉब डिझाईनमध्ये आपण अलोकेशन करतोय, अलोकेट करणार आहोत जे काही टास्क आहेत त्यांचं एम्प्लॉईजमध्ये. ओके, इट डिटरमाइन्स दो जॉब टास्क, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड एम्प्लॉईज हॅव टू परफॉर्म. ओके, यामध्ये आपण टास्क डिसाईड करणार आहोत किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज डिसाईड करणार आहोत, ड्युटीज डिसाईड करणार आहोत जे की परफॉर्म करायचे आहेत एम्प्लॉईजला. सो वेन जॉब डिझाईन इज एक्सरसाइज्ड,
आपल्याकडे जॉब डिझाईन केव्हा केलं जातं, जसं जॉब ॲनालिसिस केव्हा केलं जातं, जेव्हा रिक्रुटमेंट आणि इव्हॅल्युएशन करायचं असेल, ट्रेनिंग प्रोग्राम डिसाईड करायचे असतील, तेव्हा आपण जॉब डिझाईन करतो, जॉब ॲनालिसिस करतो. बट जॉब डिझाईन केव्हा करतो पहा, जॉब डिझाईन परफॉर्म बिफोर जॉब ॲनालिसिस. ओके, इट परफॉर्म वेन न्यू जॉब created or job nature and method is changed due to change in technology or requirements. ओके, क्लिअर आहे. केव्हा केव्हा केलं जातं पहा, तर जॉब डिझाईन हे प्रत्येक वेळी जॉब ॲनालिसिसच्या अगोदर करतात, हे क्लिअर आहे. परत जेव्हा जेव्हा नवीन जॉब क्रिएट करायचा असेल तुम्हाला, किंवा मार्केटमध्ये न्यू टेक्नॉलॉजी आल्या असतील, नवीन रिक्वायरमेंट्स आले असतील, तर त्यावेळेस तुम्हाला जॉबमध्ये चेंजेस करावे लागतात, म्हणजे नवीन जॉब डिझाईन करावा लागतो. ओके, नवीन जॉब क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि त्याची स्किल, रिक्वायरमेंट्स सगळं काही डिसाईड करावं लागतं, है ना. तर जॉब डिझाईन तेव्हा तेव्हा परफॉर्म केलं जातं जेव्हा जेव्हा नवीन जॉब क्रिएट होतं किंवा मार्केटमध्ये काही चेंजेस होतात तेव्हा. ओके, क्लिअर आहे. तर जॉब डिझाईन नेमकं कुठल्या गोष्टीवरती फोकस करतं, जॉब डिझाईन मेनली फोकसेस ऑन वर्क डिव्हिजन अँड इफेक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ अ टास्क फॉर अ जॉब कम्प्लिशन. क्लिअर आहे. कधी किंवा कुठल्या गोष्टीवरती फोकस करतं जॉब डिझाईन, तर ते मेनली फोकस करतं जॉबमध्ये जे कुठले तुमचे वर्क आहेत त्यांचं डिव्हिजन करणे, प्रत्येकामध्ये डिवाईड करून देणे, त्याचप्रमाणे टास्कचं परफॉर्मन्स हे इफेक्टिव्ह झालं पाहिजे यावरती फोकस केलं जातं. तर जॉब ॲनालिसिस इज अबाउट इफेक्टिव्ह अँड ॲप्रोप्रिएट सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स. क्लिअर आहे. जॉब ॲनालिसिस हे फोकस करतं की आपल्याला योग्य प्रकारचा व्यक्ती योग्य ठिकाणी योग्य जॉबसाठी मिळाला पाहिजे. बट जॉब डिझाईन कुठल्या गोष्टीवरती परफॉर्म करतं, तर हे जे आपल्याकडे जॉब आहे त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारचं टास्क आपण दिलं पाहिजे, किंवा तो जॉब इफेक्टिवली एका व्यक्तीकडून परफॉर्म केला जाण्यासाठी त्याच्यावरती कुठले टास्क दिले पाहिजेत, कुठल्या प्रकारच्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज टाकल्या पाहिजेत, याचं अलोकेशन आपण कशामध्ये करतो, जॉब डिझाईनमध्ये करतो. क्लिअर आहे आता.